आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राग या विषयावरती बोलणार आहोत. ॲक्च्युली राग येतो का आणि राग आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण तो कमी कसा करायचा किंवा त्यावेळेस कुठल्या ॲक्शन्स घ्यायच्या कुठल्या घ्यायच्या नाहीत याच्यावरती आजचं बोलणं फार गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीला पाहिल्यानंतर राग येतो का याचं मूळ कारण आपण जर पाहून घेतलं, या कलियुगातील आपल्या तरुण वयातील मुलांना खऱ्या अर्थानं मनाविरुद्ध एखादी गोष्ट न होणं हे फार म्हणजे ते असह्य आहे. आणि एखादी गोष्ट मनाविरुद्ध जर आपल्या झाली तर खऱ्या अर्थानं आपल्या त्या गोष्टीचा फार राग येतो किंवा त्या गोष्टीचा फार पश्चाताप येतो. तर पहिलं तर आपल्याला असं सक्षम तयार करावं लागेल, आपल्याला असं सक्षम बनावं लागेल की एखादी गोष्ट जरी मनाच्या विरुद्ध घडली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीची रिलेट करता आलं पाहिजे. हे रिलेट कधी करता येईल आपल्याला? ज्यावेळेस आपण रागावरती पूर्णतः कंट्रोल करू किंवा त्या गोष्टीमध्ये असणारं जे आपलं प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे याच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू. खऱ्या अर्थानं साहजिक आहे, आपण एखाद्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे त्या गोष्टीवरती असणारं आपलं प्रॉफिट किंवा त्यावरती असणारा आपला नफा याच्यावरतीच आपण विचार करत आहोत. साहजिकता कोणी तर काय तोट्यावरती काय कोणी विचार करणार नाही. त्यामुळे फायदेशीर एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध घडली तर त्या अर्थी आपल्याला राग येणं त्या ठिकाणी साहजिक शक्य आहे. तर त्या आलेल्या रागाला आपण खऱ्या अर्थानं शांत कसं करावं, तर याच्यावरती आपण 1-2 मिनटं बोलूयात. रागाला शांत करण्याच्या महत्त्वाची एक बाब आहे की ज्यावेळेस तुम्हाला असं तणावग्रस्त वाटेल किंवा तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडेल तर राग येतोय अशी इमॅजिन तुम्ही करू नका. ज्यावेळेस तुम्हाला राग येतोय असं तुम्हाला स्वतःला सुद्धा जाणवणार नाही, त्यावेळेस तुमचा 50 ते 60% राग हा त्या ठिकाणी शांत झालेला असेल. जो उरलेला 40-50% जो राग आहे तो कसा शांत करायचा, तर त्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला अस्ताव्यस्त वाटतं त्यावेळेस असा दीर्घ असा श्वास घ्यायचा. घेतलेला श्वास 8-10 वेळा असा खाली सोडायचा, वरती घ्यायचा. श्वास घेणं आणि सोडणं या प्रक्रियेमध्ये तुम्हाला 20-30% थंड वाटेल, शांत वाटेल. आणि राहिलेले जे 10-20% आहे तुम्ही डेली बेसिसवरती तुम्हाला मनाला असं शांत करण्याकरता तुम्हाला एखादं म्युझिक असेल, संगीत असेल किंवा एखादा खेळ असेल किंवा एखादा मूव्ही असेल जो तुम्हाला एकदम स्ट्रेस फ्री करेल, अशा गोष्टी तुम्ही अवलंबल्या पाहिजे. आणि 1-10% तुम्ही जीवनात दररोज योगा किंवा व्यायाम केला तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला सामोऱ्या जावं लागणार नाही. आणि जर तुमची वारंवार चिडचिड होत असेल तर तीही या माध्यमातून फार कमी होऊन जाईल, असं माझं वैयक्तिक एक मत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला कळवा. चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. आणि तुम्हाला सुद्धा एखाद्या गोष्टीवरती जर बोलायचं असेल किंवा जर एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला ऐकायचं असेल तर ती गोष्ट किंवा ती एखादी पॉईंट तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.